वेगवेगळे एक्झिट पोल वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांबाबत वेगवेगळे दावे करतायत। मात्र महाराष्ट्रातील 48 पैकी मोजके 1 ते 2 लोकसभा मतदारसंघ असे आहेत ज्याबाबत सर्व एक्झिट पोलचं एकमत आहे, ज्यामध्ये पुण्याचा समावेश होतो। पुण्याची लोकसभेची जागा भाजपचे मुरलीधर मोहोळ जिंकतील असं प्रत्येक एक्झिट पोल सांगतोय। अर्थात प्रत्यक्षात निकाल यायला काही तास उरलेले आहेत। आपल्यासोबत मुरलीधर मोहोळ आहेत। हा सगळा एक्झिट पोलचा जो अंदाज आहे तो तुम्हाला सुरुवातीपासूनच अपेक्षित होता? खरं तर पहिल्या दिवसापासून मी जसं नेहमी बोलत होतो की प्रचार सुरू झाल्यानंतर हळूहळू हा सगळा जेव्हा प्रचाराच्या निमित्तानं लोकांना भेटतोय, संवाद साधतोय, तर आम्हाला तो एक आत्मविश्वास नक्की होता की आपण नक्की ही निवडणूक जिंकू। त्याला अनेक कारणे आहेत। एक तर ही आमची तशी पारंपरिक जागा आहे। बापटसाहेब होते, त्याच्या अगोदर अनिल शिरोळे होते, खासदार होते, आणि गेल्या 10 वर्षात पुण्यासाठी केंद्र सरकारकडून, कारण ही निवडणूक होती देशाची निवडणूक होती, याच्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री कोण ठरणार होते, त्यामुळे मत देणारा प्रत्येक व्यक्ती हा विचार करत होता की हे माझं मत हे देशाचा प्रधानमंत्री ठरवण्यासाठी आहे। तर मला असं वाटतं की मग देशाचं जे सरकार आहे, केंद्र सरकारने पुण्यासाठी काय केलं, आमच्यासाठी काय केलं पुणेकर म्हणून, हा विचार प्रथम येणं स्वाभाविक होतं। आणि म्हणून गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने पुण्यासाठी जे योगदान दिलं आहे त्याच्यामध्ये हजारो कोटींचे प्रकल्प सुरू झाले, आणि म्हणून पुणेकरांनी ते पाहिलं। मेट्रो सुरू झाली, नदीचे प्रकल्प सुरू झाले, ई बसेस मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून आल्या, गरिबांसाठीची हजारो घरं प्रधानमंत्री आवास योजनेतून सुरू झाली, असे अनेक प्रकल्प जे केंद्र सरकारच्या माध्यमातून झाले हे डोळ्यासमोर आहेत, लोक रोज अनुभवत आहेत। त्यामुळे आम्हाला विश्वास होता की ते काम होतं। देवेंद्रजींच्या 5 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये पुण्यासाठी अनेक योजना आल्या, आताच्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा या सगळ्यामुळे तुम्हाला विश्वास होता। आणि महापालिका, केंद्र, राज्य आणि महापालिका अशा 3 स्तरावर काम जे होतं, भाजपची सत्ता होती, भाजपकडे सत्तेची सूत्र होती। मी काय म्हणलं की विकास, पुणेकर हे विकासाला विचाराला मत देतात, आणि म्हणून आम्ही जे काही काम केलं हे समोर होतं। पहिल्या दिवसापासून हा आत्मविश्वास नक्की होता की पुणेकर जनता पुन्हा एकदा आमच्यावरती विश्वास नक्की व्यक्त करेल। पण याच्याबरोबरच, या विश्वासाबरोबरच एक ओझं देखील होतं का? कारण मागच्या वेळी गिरीश बापटांनी मिळालेला विजय, त्याआधी अनिल शिरोळेंनी मिळवलेला विजय, हे दोन्ही विजय 3 लाखांच्या मताधिक्याचे होते। नाही, थोडंसं नक्की होतं, पण मला असं वाटतं की त्यावेळेला तर मोदी सरकारचं जे 5च वर्ष झाली, आत्ता तर मोदीजींच्या सरकारनं 10 वर्ष पूर्ण केली, त्यामुळं अलीकडच्या 5 वर्षात तर खूप काही पुण्याला मिळालं, पुणेकरांनी खूप काही अनुभवलं आहे। तर मला असं वाटतं की नक्की आम्ही तिथपर्यंत पोहोचू याचा विश्वास वाटतो। का तर शेवटी मी म्हणालो तसं की काम दिसते, काम बोलते, आणि भविष्यात पुणे शहराचं भविष्य नेमकं कोणाच्या हातात सुरक्षित आहे हा विचार केल्यानंतर मोदीजी हेच नाव समोर येतं। म्हणून मला असं वाटतं की 100% पुणेकरांनी आम्हाला साथ दिली आहे। हा जो विश्वास आहे तो तुम्ही आत्ताची काही कामं सांगितली त्यामुळे तर तुम्हाला होताच, एक्झिट पोलमुळे तो अधिक वाढला का? नक्कीच आहे, तो एक समाधान आहे ना, आनंद आहे की जो कौल असतं शेवटी बघा, आता ते आपण विचार करतो, आपल्याला काय वाटतं, याच्यापेक्षा लोकांनी काय केलं हे जेव्हा एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर येतो तेव्हा निश्चित त्याच्यात समाधान वाटतं की हां, आपण जो विचार करत होतो तो योग्य होता, लोक आपल्यासोबत आहेत। आता या सगळ्यानंतर मतमोजणीनंतर ज्या काही गोष्टी होतात त्याची काही तयारी काही आहे डोक्यामध्ये? काही नाही, काही त्यानंतर नाही। आता मुळात काही आचारसंहितेची बंधनं पण आहेत, पण शेवटी कार्यकर्ता असतो, प्रत्येकानं काम केलेलं असतं। महायुतीतले आमचे सगळे घटक पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते सगळ्यांनी खूप काम केलं आहे, आणि प्रत्येकजण शेवटी त्या आत्मीयतेने पळत होता, त्याचा एक भाव असतो, त्याचा एक काही ना काही त्याची इच्छा असते सगळ्यांची, कार्यकर्त्यांची, त्यातनं जे काय उद्या होईल असं काही ठरवून काही नाही आहे। तर मुरलीधर मोहोळ विजयाचा विश्वास व्यक्त करतायत। अर्थात हा विश्वास त्यांचा आणखी दुणावला आहे तो एक्झिट पोल्समुळे। सर्व एक्झिट पोल्स, सर्व न्यूज चॅनल्सचे, वृत्तपत्रांचे हे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना ॲडव्हान्टेज असल्याचं, ते विजय होणार असल्याचं सांगतायत। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।